ओके, तर गाईज आमचं असं चालू आहे की आम्हाला ना गेटअप करायचं होतं. सो तर मी असा विचार करत होतो की पुढे कुठेतरी करायचं. तर पवन भाऊनी नाही सांगितलं, बोलतोय की इथंच करून घे जो गेटअप करायचा आहे तो आजचा. आणि बस गाईज आम्ही एखादा मुलगा जर आम्हाला भेटून गेला ना तिकडे साईडला एखादा, तर त्याला बोलून घेऊ, शूट करेल तो. आणि पवन मला तो काळा पिवळा करायचा आहे ना, म्हणजे फेस वगैरेला मला बनायचं आहे ना, सो पवन करून देईल असं ठरवलं आहे. सो तर बघू एखादा आला तर. ओके, इथं रेडी होऊन जातो. व्हॉट्सअप गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल अँड दिस इज मी. सो गाईज आजचा कंटेंट आमचा एकदम जोरदार होणार आहे, कारण की आज आम्हाला करायचं बेगरवाला व्हिडिओ शूट. ओके, तर आम्हाला बेगरवाला व्हिडिओ शूट डायरेक्ट पब्लिकमध्ये करायचं आहे गाईज, डायरेक्टली. आणि या व्हिडिओचं मला स्वप्न खूप दिवसापासून होतं की ही व्हिडिओ मला शूट करायचं असं वगैरे. तर बघू आज फुल्ली मस्ती पण करायची. आणि आज तर फुल मी बेगर बनणार आहे. मीन्स एकदम भिकारीवाला लुक करायचा आहे मला. सो तर कपडे आहे बॅगेत माझ्या, शॉर्ट्स अँड टी शर्ट घेतलं आहे, फुल कटिंग करून घेतलं आहे. थोड्याच वेळात एकदम माझा लुक चेंज करणार आहे मी. एकदम तुला दाखवतेच पुढे काय करणार आहे काय. ओके, सो थँक्यू. ओके, सो गाईज जो पण जे पण बोलायचं होतं ते इथे बोलून झालंय या लोकेशनवरती गाईज. बघू शकता तुम्ही, एकदम सायलेंटली लोकेशन आहे गाईज. आणि हा गाईज जसं की मी तुम्हाला बोललोच की आज आम्हाला एकदम फुल्ली मजा मस्ती करायची आहे. तर गाईज थोड्याच वेळात तुम्हाला मी आमचा फन दाखवणार आहे कसं आहे काय. आणि येस आहे माझ्या इकडे बुकताय, अरे जा तिकडे जा, गेट आउट. ओके, तर बघू, स्टार्ट करू. तो है व्हाट्सअप पब्लिक. तो अभी इधर पे कोई आ नहीं रहा है, तो अभी हमने ऐसा करते, हम अभी उधर जाते हैं नवा स्टैंड पे और उधर देखते कोई मिलता है तो ठीक है, फिर उधर पे ही शूट करते हैं. अभी इधर नहीं कर सकते क्योंकि इधर जगह को देख के ना सब बहुत डर रहे. तो हिसाब से उधर करना पडेगा. ओके गाईज, खाली 5 मिनिटाचं काम आहे गाईज आमचं. आम्हाला फक्त तो येऊन आमचा कॅमेरा पकडून पवन मला गेटअप करणार आहे, मला भिकारी बनवणार आहे. तर हे भाई इसको ले लो. भाई इधर आना एक. नको, कटो बेटा, कटो. इधर आओ ना. अरे शूट करना है 2 मिनट सिर्फ. ठीक है ओके ना भाई. नहीं जा भाई, जा कोई बात नहीं, जा दूसरा आ जाएगा कोई भी. सो तर गाईज 5 मिनिटं झाले गाईज, कोणीच येत नाही. तर बघू, मालेगावची पब्लिक घाबरते काय रे बेटा. सो तर गाईज कोणीच येत नाही. 2-3 जणांना विचारलं मी, भाऊ ये रे, तर येत नाही. भाई कुछ काम है तुम्हें? 2 मिनट काम है हमारा, करेगो क्या? खाली शूट का काम है भाई, कर दोगे ना? 2 मिनिटं शूट करायचं आहे फक्त यार, करशील का? 2 मिनिटाचं काम आहे फक्त, ये ना. अरे 2 मिनिट रे भाई, चलो. तर गाईज या भाऊने आमचं काम केलंय शूटचं. ओके, ये प्लेस है गाइस. 2 मिनट रे भाई भाऊ बोलतो की भाई मेरे को खाना खाने जाना है. भाई खाली 2 मिनिट आम्हाला दो बस. सो तर गाइस प्लॅन फ्लॉप झालाय आमचा. तो भाई इकडे नाही. अरे यार तुम्ही गेला. सो तर गाइस आमचा प्लॅन फ्लॉप झालाय. तो बोलतो की भाई मैंने कभी कॅमेरा पकडा नाही, तर भाऊ घाबरून निघून गेलाय मागे. इट्स ओके, बघू गाइस पुढे आता भेटला चांगला पुढे भेटला तर त्याला घेऊ, बघू. तोपर्यंत अजून एखाद्याला बोलू. सो तर काही सापडत नाही आम्हाला. मी चाललोय पुढे, एखादा भेटला तर. पवन मागे आणि मी चाललोय पुढे. तर काहीच मला एकदम आला. सो गाइस फाइनली भाई आ गया है. कोई बात नहीं गाइस, ये करने वाला है लगता है. सो तो इट्स ओके भाई. सुन, तर गाइस हा भाऊ भेटलाय आम्हाला फाइनली. तर हा बोलतोय की भाई मैं शूट करने वाला है, कोई प्रॉब्लम नहीं. भाई आपका नाम क्या है? शाहिद. इट्स ओके गाइस, तो भाई का नाम है शाहिद एंड आज का लोकेशन पे ये शूट करने वाला है. ये लोकेशन है हमारा. सो बस ओके भाई, खाली 5 मिनट का काम रहेगा मेरा. ओके. खाली मेरे को ना थोड़ा सा भिखारी बनने का, आज भिखारी वाला कंटेंट है हमारा. लोगों से फुल मांगने बिंगने का नहीं, क्या इधर उधर घूमने का वो कंटेंट है मेरा. ओके भाई. ओके, तर गाइस जो भाऊ आम्ही आणला होता ना तो शूट करतोय आणि पाहून आपला थोडासा गेटअप करणार आहे. भाऊ पकड काजल, सिनेमॅटिक मध्ये आणलं करेल बेटा. एवढं नको लावा. हा चालू करते ना तू. आ रहा का बरोबर. हा गाईस, किती अवघड आहे ना आपली लाईफ. प्रत्येक दिवशी काम करायचं, मेहनत करायची आणि थकून परत घरी यायचं. गाईज आपल्याला सगळ्यांना अशी भीती आहे की हे असले दिवस नको प्रत्येकाला यायला.
प्रत्येकाला वाटतं माझं मोठं घर पाहिजे होतं, माझ्याकडं कार पाहिजे होती आणि मग मी पण खूप सारी मजा मस्ती केली असती. चला गाईज, हे सगळं सोडा आणि या डिमांडचा काही एंड तर आहे का? सगळ्यांनी आपण लॉजिक लावूया. गाईज, असा एक दिवस आहे का जो रोटीसाठी भुकेला फिरतो? चला गाईज, बघू की आज त्याला काही खायला भेटतं का, कोणी देतं का, सर्व काही आपण बघूया. चला गाईज, आज मी असलमध्ये जगून बघणार आहे की अशी लाईफ टफ होते. ओके, लगा. राहू दे. अरे एक तो उधर था ना, वैसे को नहीं था. ओके गाईज, आला ना भाई बरोबर? हा, बरोबर. ओके गाईज, फुल्ली प्रॉपर मी रेडी झालोय आणि गाईज टाइम तर खूप झालाय, ऊन बी खूप पडतंय. काहीच पहिला टास्क असा राहणार आहे माझा की पहिले जाऊन काहीतरी पोटासाठी काहीतरी जेवण वगैरे करायला आपल्याला भेटायला पाहिजे. तर बघू, पहिले आपण लोकांकडनं मागू की भाई मुझे दोगे, बाकी का बाद में देखेंगे. लुक माझा एकदम कम्प्लीट झाला आहे लुक. सो तर भाई थँक्यू अगेन, थँक्यू. सो बघू, इथून निघू गाईज, डायरेक्टली नवा स्टँडवर जाऊ. नवा स्टँडवरती जाऊन लोकांकडनं मागू भाई काहीतरी खायला भेटेल का नाही भेटेल. सो तर तुम्ही गाईज, आणि हा सगळ्यात मेन थिंग गाईज, लाईक, शेअर, कॉमेंट्स अँड सबस्क्राईब तर नक्कीच करा गाईज तुम्ही. सो आमच्या आजच्या व्हिडिओचा खूप सारा एन्जॉय घ्या. तर काही तुमचा भाऊ फायनली रेडी, सॉरी तर काही तुमचा भाऊ फायनली रेडी झाला आहे. तर तुम्हाला डायरेक्टली लोकेशनवर भेटतो. बाय बाय. चला गाईज, मी भटकंती केली आहे माझ्या भुकेसाठी आणि पोटासाठी. गाईज, फायनली मी पोचलो नव्या स्टँडच्या ब्रिज खाली. आणि हा गाईज, ब्रिज खाली पोचताना लोकांनी मला असं बघितलं की मी एखाद्या ग्रहावरनं आलोय असं लोक मला बघत होते. आणि गाईज, मी तिथून उठून माझा रस्ता गाठला, पुढे गेलो तर मला एक बिचारा गरीब माणूस भेटला. आणि ते सोडा गाईज, तोच मला बोलायला लागला की भाई ये ऐसा जिंदगी मत जीने का. तर गाईज, मी तिथून अजून पुढे गेलो, माझ्याकडे खूप सारे लोक बघत होते की हे क्या नाही आहे. आणि गाईज, मला पुढे भेटला हा माणूस. तो बोलतो की ए येडे, इधर आ, किधर का आहे तू, किधर घुम रहा, असं बोलायला लागला. आणि गाईज परत बोलतो की मेरे पास है शोले पिक्चर की बंदूक, तेरे को गोली मारना है. गाईज, त्याला मला दाखवून द्यायचं होतं की असलमध्ये येडा तर मी, तो तर नाही, हे दाखवून द्यायचं होतं त्याला. चला गाईज, मी तिथून पुढे निघालो. गाईज, मी तिथून तर निघून गेलो. माझ्याकडे एवढे लोक बघत होते की अक्षरशः मला वाटलं की अरे यार, मी खरंच येडा नाही. मग मी ठरवून पुढे निघायला लागलो आणि विचार करायला लागलो, अरे आपण तर व्हिडिओ बनवतोय, खरंच येडे नाही आपण. सो तर काही त्या साईडला ना माझे फ्रेंड लोक उभे, 2-4 मित्र आहे, त्यांच्याकडे जातो आणि त्यांना थोडासा प्रँक करून दाखवतो की मी काय बोललोय असं. ओके गाईज, पुढे ना माझा एक ओळखीचा फ्रेंड होता आणि त्याच्यासोबत त्याचे फ्रेंड्स होते. तर त्यातल्या एका मुलाला बोललो की मी, अरे यार मला पैसे देतो का. आणि गाईज, मला बघून त्याने इग्नोर केलं की अरे हा कोण भिकारी आला. आणि गाईज, नंतर मला माझ्या फ्रेंडने ओळखले, अरे विक्या तू. आणि मग मस्त सगळ्यांनी स्माइल केली आणि मला बोलले की हे काय करतोय. मी बोललो की भाई अरे व्हिडिओ बनवतोय, मी बेगर व्हिडिओ बनवतोय. ओके. सो तर गाईज, हे भाऊ आपले भेटले आणि या भाऊला तर मी खरंच वाटलो की मी खरंच भिकारी असं, पण भाऊ मी भिकारी नाही, खरंच भिकारी नाही मी. सो तर ओके, थँक्यू. सो तर गाईज, या लोकेशनला आलो मी इकडे आणि पवन भाऊ बोलतो की इकडेच आहे. तर काय समजत नाही इकडे जाऊ, या माणसाकडे बसू का. ओके टेन्शन देगा ना, पाठी मागं घेऊन एक लाख तर जर ना बाई तरी तो निकल तो बहुत सारा पचका हो जाएगा आपला. मी तिथून उठून पुढे निघा आणि त्या ज्यूसवाल्याला बोललो की भाई मेरे को एक ज्यूस पिलाओगे क्या. तर तो मला बोलतोय नाही भाई पैसा लगता है. आणि तिथेच बाजूला जाऊन बसलो आणि तो चाचा मला बोलला की अरे वा इधर से उठो, निकलो इधर से. आणि हा गाईस, मी पुढे जाऊन या दादाला बोललो की भाई मेरे को चाय पिलाओगे क्या. तर तो बोलतोय आप कहाँ से हो. मी त्याला काही बोललो तर नाही आणि त्यांनी मला चाय दिली. आणि गाईस परफेक्ट आणि बरोबर त्याने ओळखले की भाई आप भिकारी नाही हो, आप अच्छे लड़के दिख रहे हो. आणि मग हसायला लागला तो.
या भावाकडनं अरे सुन सुन, अरे कृष्ण का अरे सुन ना कृष्ण. तर गाईज या भावाकडनं चाय मागितली मी, तर भाऊनी मला चाय दिली आहे. तो भाई हाय करतो एक बार खाली बस हाय करतो. अरे भाई ऐसा दिखा तुम्हें भाई. अरे भाई आणि guys, मी त्याला विचारलं की अरे भाई मैं सच में भिखारी नहीं लग रहा क्या, तर तो मला बोलतो की अरे भाई आपका बात करने का तरीका तो ऐसा लग रहा है की आप भिखारी नहीं होगी. आणि गाईज मला तो समोसा खायचा होता. मी थोड्याच वेळ तिथंच बसलो आणि त्या दादाला बोललो की भाई मेरे को समोसा खाने का है, खिलाओगे क्या. तर त्याने मला एक समोसा दिला. आणि गाईज तिथून उठून मी पुढे आलो आणि मला एक आजीबाई दिसली, तर तो समोसा मी त्या आजीबाईला दिला आणि परत पुढे निघालो. खूप पुढे आलो आणि एक ब्रिज खाली एक आजीबाई दिसली मला परत. गाईज झालं असं की तीच मला बोलली की इथे बस खाली, आणि मला परत बोलते की उठ इथून उठ. तो तर गाईज पहिले चाय भेटली मला, चाय भेटली आणि परत तिकडे गेलो तर थोडा समोसा भेटला. तो तर ही पाठीमागं गाईज ही आजी बसती नाही, तिने मला हाकललंय. प्रॉब्लेम नाही. ओके. आणि काही डायरेक्टली पोचलो किदवई रोडच्या मेन पब्लिक एरियामध्ये. गाईज खूप थकलो होतो आणि थोडी भटकंती करून मी बसलो या साईडला इकडे. खूप सारा वेळ मी तिथे बसून डायरेक्टली मी निघालो पुढे. तर गाईज या हा भाऊ भेटलाय मला, याने मला हाकललंय गाईज. तो भाई मैं अच्छा का येडा बिडा नाही भाई. आय करतो एक बार चादरी आय करते, आय करतो सब आय करतो त्याचा आय करतो. ओके बाबा इकडे तर आलोय मी, एकदा मारून ना दे यार मला की भाऊ इधर इकडून निघा असं. सो तर पवन मागं शूट करतोय, हे भाऊ आपले पाठी मागं आहेत. काय करतो भाई. ओके तर काय अर्धा तर शूट झाला आहे. काही चाय मागितली आणि बस चाय आता बघू बरोबर ना भाऊ. ओके तर काही चाय मागितली, पुढे बघू समोसा वगैरे भेटला तर चांगलं होऊन जाईल. सो ओके. ह्या बाबाला बोललो की बाबा मला पैसे देतात का तुम्ही, तर तो बोलतो की हे निघतो का इथून. तर काही तिथं बसलोय मी आणि खूप साऱ्या जणांकडे मागितलं तर मला 2-3 जणांनी इग्नोर करून दिलं आहे. सो तर बघू पुढे. जसं की मी तुम्हाला बोललो होतं गाईज मला काहीतरी खायचा टास्क करायचा आहे, पहिले मागायचं आहे मला जेवणाचं. तर बघू पुढे ट्राय करू. आणि गाईज मी निघालो या दाबिलीवाल्या भाऊकडे. तिला गाईज ऑलरेडी माझ्या ओळखीचे लोक बसलेले होते. मी तर त्यांना ओळखत होतो पण त्यांनीच मला ओळखलं नाही. आणि मी ना गाईज त्या बाजूवाल्याकडे भाऊला बोललो की भाऊ मला एक दाबिली खाऊ घालतो का. गाईज त्यांचं मन तर होतं मला खाऊ घालायचं, पण एक बोलतोय देऊ का नको, एक बोलतोय देऊ का नको. आणि गाईज थोड्याच वेळात तो पाठीमागं जो ब्लॅक शर्टवाला उभा होता ना तो आला माझ्याजवळ. गाईज त्याने मला ओळखून तर घेतलं पण माझ्याकडे बोलला नाही तो. आणि गाईज थोड्याच वेळात मला तो दाबिलीवाला भाऊ बोलतो की अरे ये तो बहुत अच्छा लड़का था, ये कैसे क्या पागल हो गया. काय नाही गाईज इग्नोर तर करत होते पण त्यांना माझ्यावर दया पण येत होती. आणि गाईज नंतर माझ्याबद्दल खूप काही बोलले गाईज, आणि मी माझा टॅलेंट त्यांना दाखवला. ओके ओके. सो तर गाईज या दादांकडे मागितलंय मी. ओके काय नाही प्रयत्न तर केलाय गाईज. काय प्रॉब्लेम नाही, प्रयत्न तर केलाय तुम्ही. नाही टाकणार नाही भाई. सुन नाही तू तो खिलाएगा ना मेरे को, गरीब को खिलाएगा ना तू. चलो गाइस. ओके 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 ओके. रुक मैं गेला रुक तुमच्याकडे टाकणार. सो तर गाइस हा आपला भाऊ आहे. त्याने तर हा बोलला भाई खिलाएगा ना, मेरा भाई है. ओके मेरे को ससुराल में कहता है मैं येड़ा हो गया भाई. नहीं येड़ा नहीं होएगा मैं. आणि गाईज तो ब्लॅक शर्टवाला जो होता ना तो होता माझा एक फ्रेंडचा फ्रेंड. त्याने त्याच्या फ्रेंडला कॉल केला आणि त्याला बोलला की अरे तो नाही का आपल्याकडे यायचा, तो बघ कसा झाला पागल. गाईज त्याने ना त्याला व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर मला दाखवला आणि मी पण काय लागलो करायला ॲक्टिंग. गाईज त्या ब्लॅक शर्टवाल्या भाऊने ज्याला कॉल केला होता ना त्याने मला ओळखून तोच मला बोलला की अरे नाही तो ॲक्टर आहे, ॲक्टिंग करतोय मस्त वा. सो गाईज तर या भाऊने आपल्याला दाबिले पोट भरून खाऊ घातली आहे. काय नाही पोट तर भरलं आहे आणि बघू पुढे जाऊ.
पुढे आपल्याला काय काय एक्सपेरिमेंट करायला भेटतं काय काय नाही. सो तर परत एकदा सांगतो गाईज, सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. ओके बाबा, खूप मुश्किल टास्क आहे, एकदम 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 वेगळा टास्क आहे गाईज. मी खूप लोकांकडे मागतोय पैसे, तर मला कोणीच देत नाही गाईज. भाऊ 1 रुपये देतो का, 2 रुपये देतो का, भाई 10 रुपये मिळेल का घ्या. तर गाईज कोणीच देत नाही. काय करायचं काय समजत नाही. पवन भाऊ एकदम कन्फ्यूज झालाय. पवन भाऊ एकदम 2-3 तासापासून शूट करतोय गाईज. सो तर पैसे तर मागायचे लोकांकडनं, दिले तर ओके ओके ओके. सो तर गाईज 3 तास झाले आम्हाला, 3 तास शूट करून. आणि पवन भाऊनी जसं पाहिजे तसं एकदम खूप परफेक्ट केलं आहे गाईज, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आणि गाईज आमचा टार्गेट काय आहे माहिती आहे का, आम्हाला थोडेफार पैसे मागायचे लोकांकडनं. पैसे मागून झालं का तर बघू, ट्राय करू. टी शर्ट वगैरेचा मागायचा प्रयत्न करणार मी. लोकांनी दिले तर ठीक आहे, नाही दिले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बस थोडंसं रँडमली लोकेशनला शूट वगैरे करू आणि बस व्हिडिओला एंड करू. सो तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ओके ओके. तर गाईज पहिला टास्क कंप्लीट झाला आहे फायनली. गाईज मला 5 रुपये भेटले, 5 रुपये. तो तर खूप हॅपी आहे. पवन भाऊ खूप हॅपी आहे, 5 रुपये भेटले. तो एकदम लांब तिकडून शूटिंग करतोय. ओके 5 रुपयाचा टार्गेट कंप्लीट झाला आमचा. बघू पुढे काय भेटतं काय नाही. काय एवढा मुश्किल टास्क करणं सोपं नाही गाईज. 3-4 तास झाले आणि आतापर्यंत फक्त किती 7-8 रुपये कलेक्ट झाले गाईज. अजून 50 रुपये करायचे आम्हाला. तर बघू, लोक तर खूप बघतायत गाईज माझ्याकडे. आणि मी आहे इकडे या नंदन टावरच्या बाजूला तिथं रोडला. तो तर पवन तिकडे शूट करतोय, पवन भाऊ. ओके ओके. तर गाईज फायनली पॅकअप करायचा विषय झाला आहे गाईज. जो आमचा वाट बघत होता फैजान कुरेशी, तो येतोय गाईज. आणि बस आजच्यासाठी गाईज एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. सो तर ओके चलो बाय. हाय करू ना, हाय करू. ओके गाईज, माझा लुक कसा वाटतोय तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा गाईज. बस आजचा जसा झाला तसा मसा झाला गाईज. ओके तो गाईज ये देखो हमारा ये भिकारी है, इधर आए भिकारी, इधर आ. तो गाईज घे पुढे घे बेटा. तर गाईज पैसा नो आलाय, डायरेक्ट मला बघून पळालाय गाईज. ए इकडे रे. बस गाईज जसा माझा शूट झाला, इट्स ओके. इधर क्यों देख के भाग क्यों रहा, हाँ देख के भाग क्यों रहा. सो तर गाईज याची वाट बघत होतो आम्ही, तो फायनली आला आहे. ओके तर गाईज व्हिडिओचा एंड पॉईंट गाईज फायनली हा आहे आमचा. आणि आतापर्यंत जी पण फनी मोमेंट, जे पण मजा मस्ती केली ना गाईज, त्याच्यासाठी इट्स ओके, काय नाही व्हिडिओमध्ये चालत आता. आणि हा गाईज एक मेन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे हसत राहा, खेळा, मजा मस्ती करा. आणि बस कोणाचं वाकडं करू नका, कोणाचं वाईट करू नका. सो तर थँक्यू. आणि भाऊला लाईक करा, सबस्क्राईब करा, भाऊला थोडा सपोर्ट करा, सपोर्ट. ओके तर गाईज फायनली पॅकअपचा विषय आला आमचा. तर मी अच्छा बच्चा बनून जातो आणि ब्लॉगला एंड करतो. सो तर बाय. ओके सो तर गाईज मी एकदम फ्रेश वगैरे झालो आहे. आणि आपला शूटर पवनला जो काम आहे तो काही करायला चालला आहे. आणि काही जसं की तुम्हाला बोललो मी, आपला ब्लॉग एंड करायचा टाइम झालेला आहे गाईज. हा फैजान भाऊ आला आहे, हा फैजान भाऊ मला घेऊन चालला आहे. सो तर ओके, लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.